वाव, मस्त ज्याला तेल सुटलेलं आहे आणि वास पण खूप छान येत आहे. नमस्कार, मी शीतल. घरच्या चवीच्या खास रेसिपीसाठी शीतल किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी केलेली आहे बटाटा फ्लावर मिक्स भाजी. चला तर याची कृती पाहूया. हा फ्लावर आहे. फ्लावरला मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत निवडून. आणि हे बटाटा आहे. बटाट्याला पण बारीक काप करून घेतलेले आहेत. आता हे दोन्ही पण आपण उकडून घेऊया. हे बघा, बटाटा आणि फ्लावर माझा उकडून झालेला आहे. साहित्य इथे बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी, गार्निशिंगसाठी कोथिंबीर घेतलेली आहे, थोडीशी हळद घ्यायची आहे, चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे, मसाला घेतलेला आहे, काळं तिखट घेतलेलं आहे, अद्रक लसणाची पेस्ट आहे आणि शेंगदाण्याचा बारीक कूट घेतलेला आहे थोडासा. आणि हे टोमॅटो तुम्ही चिरून पण घेतलात तरी चालेल. मी इथं वाटून घेतलेलं आहे, कारण का त्या भाजीला आपला टेक्स्चर छान येतो आणि दाटसरपणा येतो, म्हणून मी वाटून घेतलेलं आहे. इथं कढई ठेवून घेतलेले आहे, त्यामध्ये तेल टाकले मी. तर आता जिरे मोहरी टाकून घेऊया. जिरे मोहरी चांगली तडतडली तर आता यामध्ये कांदा टाकून घेऊया. कांदा पण छान ब्राऊन कलर युक्त परतून घ्यायचा आहे. त्याचबरोबर कढीपत्ता पण टाकतो, म्हणजे कढीपत्ता पण छान. बघा, आपला कांदा मस्तपैकी ब्राऊन कलर झालेला आहे. आता ही अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊया. अद्रक लसणाची पेस्ट पण छानशी परतलेली आहे. तर आता मी टोमॅटो टाकून घेते. टोमॅटोला पियाचा मस्त वास जाऊस तर आपण परतून घ्यायचा आहे. टोमॅटो टाकलेला आहे, थोडंसं झाकण मारून ठेवल्याने पटकन परततो टमाटा, त्यामुळे त्यावर झाकण मारून घेतलेलं आहे मी. बघा, 2 मिनिट झाकण मारण्याने पटकन आपला टमाटो परतलेला आहे. मस्त त्याला तेल सुटलेलं आहे. तर यामध्येच मी हळद टाकून घेते आता. त्याचबरोबर मीठ पण टाकायचं आहे. दोन मिनिटं परतून घेते याला. मसाला टाकून घेते आणि चटणी पण टाकून देते. मला 2 मिनिटं परतून घेऊया. मीडियम गॅस करून परतून घ्या, म्हणजे छान मसाले सगळे एकजीव होतील. मसाले आपले सगळे एकजीव झालेले आहेत. तर आता हे बटाटा आणि फ्लावर यामध्ये टाकून घेऊया. हे उकडलेलं असल्यामुळे याला जास्त शिजवायची गरज नाही. फक्त 2 मिनिट यामध्ये परतून घेऊयात आपण मसाल्यामध्ये. मस्तच लागते मुलांच्या डब्यांसाठी, किंवा आपले माणसं कुठं ड्युटीला जात असतील तर त्यांच्यासाठी डब्यासाठी खूप छान आहे. रोज रोज एकच भाजी खाऊन माणूस कंटाळून जातो, त्यामुळे थोडं मिक्स करून पाहतो इथं. थोडा मसाले लागतील याला मस्तपैकी, म्हणून आपण याला 2 मिनिटं झाकण मारून घेऊया. 2 मिनिटं झालेलं आहे. तर आता यावरती आपण थोडंसं पाणी पण टाकून घेऊया. खूप मस्त, पण वास खूप छान येत आहे. यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यातच मी शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेते. याला 2 मिनिटं हलवून घेऊया आणि 5 मिनिटं झाकण मारून ठेवूया. बघा, मस्तपैकी याला तर तेल आलेलं आहे. व्यवस्थित आपली भाजी शिजून झालेली आहे. तर यावरती आपण कोथिंबीर टाकून घेऊया. हे बघा, बटाटा फ्लावर मिक्स भाजी झालेली आहे. घरची चव आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आईच्या हातची चव
घरगुती रेसिपी आणि खास टिप्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हालाच मिळेल.